महाजन या संस्थेचे संचालक आहे. कोणत्या संस्थेत? तापी पूर्णा शुगर अँड अलाइड कंपनी खाजगी, या कंपनीचे गिरीश महाजन त्या ठिकाणी संचालक पूर्वी होते, आजही संचालक आहे. आणि गिरीश महाजनच्या नावावरही त्या ठिकाणी 5-6 एकर काहीतरी जमीन होती. गिरीश महाजनने ही जमीन तातडीनं त्यांना परत देऊन टाकली. ते काही गिरीश महाजन करण्यासारखा उदार आहे म्हणून दिली नाही. त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी ही जमीन आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जे ॲफिडेविट करतो कोणाची किती प्रॉपर्टी आहे, त्या ॲफिडेविटमध्ये ही जमीन लिहिली नव्हती. आणि ही जमीन न लिहिल्यामुळे जर कोणी तक्रार केली असती तर गिरीश महाजनची आमदारकी रद्द झाली असती. या कारणासाठी गिरीश महाजनने ती जमीन ताबडतोब दिली. पण तरी अजूनही तक्रार करता येते त्याची, जरी 10 वर्षापूर्वीचं असलं तरी तक्रार केव्हाही करता येते. पण त्या कारणासाठी ते दिलेली जमीन आहे परत, अशी काही स्वतः दिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महारवतनचा संबंध नाही, कोणत्याही प्रकारे गैरखरेदी केलेली नाही. पैसा देत असताना या ठिकाणी रेडी रेकनरच्या दराने पैसा दिलेला आहे आणि हा पैसा मिळाला अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. 29 लोकांकडून ही जमीन खरेदी केली. फक्त एकाच खरेदीदाराची तक्रार आली. आता 25 वर्षानंतर तक्रार केली, 25 वर्षानंतर जाग आली का आम्हाला पैसे मिळाले नाही. 25 वर्षामध्ये का नाही गेलं? कारण आता एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून नाथाबाला कसं अडकवता येईल अशा स्वरूपाचा हा विषय आहे. आमदार चंद्रकांत पाटलाने पण विधानसभेमध्ये ही लक्षवेधी विचारली होती. त्या लक्षवेधीतच महसूल मंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. आणि आत्ता विनाकारण नाथाबाला या ठिकाणी अडकवण्याचा का प्रयत्न होतो आहे? कारण या जळगाव जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाला एकही विरोधक नाही. मग एकमेव राहिलेला विरोधक म्हणजे नाथाभाऊ. मग एकनाथ खडसेंना कसं नाउमेद केलं पाहिजे, कसे खोटे गुन्हे दाखल केले पाहिजे, कसं राजकारणामध्ये चूप बसवलं पाहिजे, हा यांचा प्रयत्न दिसतोय. भाऊ काय सांगणार? महसूल मंत्र्यांनी त्या जमिनीबद्दलचं स्पष्टीकरण सभागृहामध्ये दिलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जमीन वर्ग 1ची जमीन आहे. असं असताना पण भाऊ जळगावमध्ये गुन्हा दाखल होतो की ती महारवतनाची जमीन खरेदी केल्याबद्दलचा. तर काय वाटतं भाऊ, गुन्हा बोगस दाखल झाला आहे की कुणाच्या दबावातून दाखल झाला आहे? या संदर्भात तुमची काय पुढची भूमिका असणार? आपण देखील महसूल मंत्री राहिलेले आहात. या बोदवळ येथे मानपूर शिवारामध्ये जी जमीन खरेदी केली ती जमीन ही महारवतनची जमीन आहे असं दाखवून त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली. आणि या ठिकाणी आम्हाला फसवण्यात आलं, आम्हाला पैसे देण्यात आले नाही, आम्ही महारजातीचे आहोत वगैरे असं करून एक वर्ग महारवतनची जमीन खरेदी केल्याबद्दल ठपका ठेवून त्या ठिकाणी बोदवळला गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशनला. वास्तविक एक 10-12 दिवसापूर्वीच हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. आणि त्याच्या याला उत्तर देत असताना माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांनी लेखी उत्तर त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं होतं की ही जमीन ही महारवतन जमीन नसून ही जमीन वर्ग 1ची जमीन आहे आणि या जमिनीला खरेदी विक्री करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही असं स्पष्टपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडल्यानंतरसुद्धा हा गुन्हा दाखल केला. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये दिलेल्या उत्तराचं आणि महसूल मंत्र्याचा या ठिकाणी अवमान करण्यात आला. आणि दिलेलं उत्तर जे आहे ते सत्य असूनसुद्धा ते असत्य ठरवण्याचा प्रयत्न झाला. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी तेथील जे पोलीस अधिकारी आहे आणि जे अपील करणारे आहे त्यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यासाठी मी प्रस्ताव देणार आहे. वकिलाच्या माध्यमातून नोटीस पाठवणार? वकील स्वतः द्यावं लागतं. आपण स्वतः हजर होऊन या ठिकाणी हक्कभंग स्वतःच द्यावं लागतं आमदाराने. कारवाईची मागणी करणार होतो तुम्ही? हा पपस होते ना, त्यांनी सांगितलं तुम्ही द्या. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव